मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमध्ये साइन रूल, कोसाइन रूल कसा आहे, त्याचं प्रूफ कशा प्रकारे असतं ते बघितलं. सेम चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. त्याच्यामध्ये आज आपण हाफ अँगल फॉर्म्युले कोणते, त्यांचं प्रूफ कसं हे बघणार आहोत. For any triangle ABC, see that sin A by 2 is equal to under root of S minus B into another bracket S minus C upon BC, where S is equal to A plus B plus C divided by 2, that is semi पेरिमीटर. एस म्हणजे काय आहे, सेमी पेरिमीटर ऑफ द ट्रायंगल. तो हाफ अँगल फॉर्म्युला साइन साठी 3 किमती आहेत, कॉस साठी 3 किमती आहेत आणि टॅन साठी 3 किमती आहेत. तर साइन ए बाय 2 बघितला आपण एस मायनस बी एस मायनस सी अपॉन बी सी. मग आता साइन बी बाय 2 काय असेल बघा, S मायनस ए एस मायनस सी अपॉन ए सी. म्हणजे जेव्हा तुम्ही साइन बी लिहिताय राईट हँड साइड मध्ये तुम्हाला बी दिसणार नाही, मग काय दिसेल ए आणि सी. त्या सिमेट्रिक व्हॅल्यूज आहेत. एक जर लक्षात ठेवली तर इतर किमती लक्षात राहतील. साइन सी बाय 2 काय येईल, राईटला सी नाही येणार, मग काय राहील अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी अपॉन ए बी. अशा प्रकारे साइनची एक किंमत लक्षात ठेवा, दुसऱ्या दोघं लक्षात राहतील. नंतर आहे कॉस ए बाय 2. कॉस ए बाय 2 ची किंमत आहे अंडर रूट ऑफ एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी. जो वर बी सी आहे तोच राहतो, पण वरच्या टर्म ज्या साइन मध्ये आहेत त्या न घेता राहिलेल्या किमती एस आणि एस मायनस ए जे राहिल्या त्या घ्यायच्या. साइन ए बाय कॉस ए बाय 2 मध्ये काय आहे, मग एस इंटू एस मायनस ए अपॉन बी सी अंडर रूट मध्ये. त्याचप्रमाणे कॉस बी अपॉन 2 काय येईल, मग अंडर रूट एस इंटू एस मायनस बी अपॉन ए सी. अँड कॉस सी बाय 2 विल बी एस इंटू एस मायनस सी अपॉन ए बी. त्याचप्रमाणे टॅन ए बाय 2. आता टॅन ए बाय 2 चा साइन ए बाय 2 जर का आपल्याला माहिती आहे आणि कॉस ए बाय 2 माहिती आहे, त्यांचा जर रेशो घेतला साइन ए बाय 2 आपण कॉस ए बाय 2 म्हणजे टॅन ए बाय 2 होतो. म्हणजे ही किंमत न्यूमरेटर मध्ये ही डिनोमिनेटर मध्ये घेतली तर BC आणि BC कट होईल आणि तुम्हाला टॅन ए बाय 2 मिळेल अंडर रूट ऑफ एस मायनस बी अपॉन एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस ए. त्याचप्रमाणे टॅन बी अपॉन 2 मिळेल एस मायनस ए एस मायनस सी अपॉन एस इंटू एस मायनस बी. अँड टॅन सी अपॉन 2 आपल्याला मिळणार एस मायनस ए एस मायनस बी अपॉन एस इंटू एस मायनस सी. आता आपण या सर्वांचं आन्सर लिहायची गरज नाही. साइन ए बाय 2 साइन बी बाय 2 साइन सी बाय 2 पैकी एक आपण फॉर्म्युला मिळवला तर इतर दोन त्याच प्रकारचे राहतील. मग आता आपण साइन ए बाय 2 कसा आहे याचा प्रूफ बघणार आहे. त्याच्यानंतर कॉस ए बाय 2 कॉस बी बाय 2 आणि कॉस ए बाय 2 या तिघांपैकी कोणतेही पाहिलं तरी चालेल. आपण कॉस बी बाय 2 चा प्रूफ बघणार आहे. आणि एकदा तुम्हाला साइन ए बाय 2 किंवा कॉस बी बाय 2 मिळाले किंवा टॅन सी बाय 2 साइन सी बाय 2 मिळाला, कॉस सी बाय 2 मिळाला, तर तुम्हाला टॅन ए बाय 2 टॅन बी बाय 2 टॅन सी बाय 2 काढता येईल. जर तुम्हाला समजा टॅन सी बाय 2 काढायचं आहे तर काय करावं लागेल, साइन सी बाय 2 काढावं लागेल आणि कॉस सी बाय 2 काढावं लागेल. मग तुम्हाला डायरेक्ट टॅन सी बाय 2 उत्तर मिळून जाईल. म्हणजे सेपरेटली याचा प्रूफ घ्यायची गरज नाही. तुम्हाला साइनचा एक प्रूफ घ्यावा लागेल आणि कॉसचा. म्हणजे साइनचा एक घेतला की राहिलेले दोन सेम राहतील आणि कॉसचा तिघांपैकी एक घेतला आपण तर राहिलेले दोन त्या सिमिलर टाइप मध्ये असतात. आता आपण प्रत्यक्ष साइन ए बाय 2 कसा येईल
आणि कॉस बी बाय टू कसा येईल त्याचं प्रूफ बघणार आहोत. आपण साइन ए बाय टू कसा आहे त्याचा प्रूफ कसा आहे ते बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल. 1 मायनस कॉस ए याची किंमत असते 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2. आपण 11th मध्ये पाहिलेलं आहे 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. So here 1 minus cos A is 2 sin square A upon 2. Now by cosine rule, value of cos A is B square plus C square minus A square divided by BC. So we get twice BC minus माइनस साइन मध्ये काय होईल मायनस बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय बी सी. मग हा जर ए स्क्वेअर आधी लिहिला आपण आणि ह्या तिघ टर्म मधून मायनस साइन बाहेर घेतली तर काय मिळेल ए स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर म्हणजे मायनस काढले तर मायनस मिळेल आणि मायनस मायनस प्लस 2bc पण मिळेल. मग ब्रॅकेट मध्ये काय लिहायला लागेल आपल्याला बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc असं लिहायला लागेल. देन इन द नेक्स्ट स्टेप a स्क्वेअर मायनस these three terms are the square of b minus c. b minus c bracket square त्या terms आहेत. So we have to write here a square minus b minus c bracket square. आता आपल्याला माहिती आहे x square minus a square काय राहतो x minus a into x plus a. एकदा मायनस करा एकदा प्लस करा. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. तर काय होईल a square minus ही टर्म म्हणजे काय येईल a square minus b minus c चा वर्ग म्हणजे काय होईल a minus b minus c like this. So we get a minus b minus minus plus c. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय मिळेल a minus b plus c म्हणजे ही टर्म बदल करतोय आपण म्हणून minus b plus c झाले. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय येईल a plus b minus c म्हणजे a plus b minus c as it is divided by twice bc as it is. So in the next step, see here 2 sin square a by 2 is equal to इकडे बघा a minus b plus c आहे आणि मग पुढच्या स्टेप मध्ये मी काय करतोय बघा a plus b plus c म्हणजे मायनस b होता आता प्लस b घेऊन टाकला a plus b plus c म्हणून आपल्याला इथे काय घ्यावं लागेल मायनस 2b म्हणजे b minus 2b हा बरोबर मायनस बीच होईल. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय आहे a प्लस बी मायनस सी आहे. मग मी काय करतोय a प्लस बी प्लस सी घेऊन टाकतो आणि मायनस 2c सी आहे a प्लस बी प्लस सी मायनस 2c म्हणजे c मायनस 2c म्हणजे मायनस c च आहे. म्हणजे ह्या ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म आपण वरती लिहिल्या फक्त ते ऍडजस्टमेंट आहे कारण आपल्याला तिथे s आणायचं आहे. आता a प्लस बी प्लस सी म्हणजे काय आपला 2s s म्हणजे काय a प्लस बी प्लस सी अपॉन 2 आहे. मग a प्लस बी प्लस सी काय 2s minus 2b as it is and this again a plus b plus c is 2s minus 2c. Now from first bracket we can take 2 common we get s minus b and here is also 2 common s minus c. Then this 2 and 2 gets cancelled. 2 cut होईल आणि हा लेफ्टला एक 2 आहे आणि राईटला पण 2 आहे ते पण दोघं बाजूला जर 2 ने डिवाइड केला तर तो 2 पण कॅन्सल होईल. मग आपल्याला काय मिळेल sin square a by 2 मिळेल s minus b into s minus c upon bc मिळणार. आता स्क्वेअर रूट घेतला तर काय होईल sin a by 2 is equal to under root of s minus b s minus c upon bc. स्क्वेअर रूट घेताना
जर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 असेल तर एक्स इज इक्वल टू आपल्याला घ्यावं लागतं प्लस मायनस 3. मग इथे प्लस मायनस 3 का नाही घेतला आपण? कारण एबीसी हा ट्रायंगल आहे, म्हणजे प्रत्येक कोण हा 180 पेक्षा लहान राहील आणि त्यातल्या त्यात हा a/2 आहे. मग a/2 हा नेहमी 90 पेक्षा लहान राहील. 90 पेक्षा लहान म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच रेशो पॉझिटिव्ह असतात. म्हणून sin a/2 आपण स्क्वेअर रूट जेव्हा घेतो आहे इथे मायनस लिहायची आपल्याला गरज नाही. आपण काय मिळवलं मग sin a/2 that is greater than 0. Thus we get sin a/2 is equal to under root of s minus b s minus c upon bc. जर तुम्हाला sin b upon 2 पाहिजे तर a ठिकाणी b घ्या, कोसाइन रूल फॉर b वापरा, cos b टाका, सेम प्रोसेस वापरा, तुम्हाला sin b/2 मिळेल. तुम्हाला जर का sin c/2 पाहिजे असेल तर a ठिकाणी c घ्या, कोसाइन रूल फॉर c किंमत टाका, पुन्हा सेम प्रोसेस वापरा, तुम्हाला sin c/2 मिळेल. आता आपल्याला काय मिळवायचं आहे? cos a/2 किंवा cos b/2 किंवा cos c/2. ठरल्याप्रमाणे आपण काय मिळवणार आहे मग? cos b/2. आता आपण cos b/2 मिळवू. हे बघा, आपल्याला आता cos b/2 ची किंमत मिळवायची आहे. 5 नंबर मध्ये आपण लिहिले cos b/2 इज अंडर रूट ऑफ s into s minus b upon ac. पहिल्यांदा आपण sin a/2 मिळवला, त्याच्यावरून तुम्ही sin b/2 मिळवू शकता, sin c/2 मिळवू शकता. मग 4 5 6 मध्ये काय आहे? cos a/2 cos b/2 cos c/2. मग आपण cos a/2 पण मिळवू शकतो, cos b/2 मिळवू शकतो, cos c/2 मिळवू शकतो. पण आपण आता इथे cos b/2 मिळवला, कारण आपण मिळवणार आहे, कारण अगोदर आपण sin a/2 मिळवला, म्हणून आपण अँगल चेंज करू. कोणताही एक रेशो मिळवला a साठी किंवा b साठी किंवा c साठी तर इतर तुम्हाला किमती काढता येतील. म्हणून आपण b साठी फॉर्म्युला मिळवतो आहे. 2 cos square b upon 2 is 1 plus cos b. आपल्याला 1 plus cos b 1 plus cos theta का आहे? 2 cos square theta by 2. sin साठी इथे मायनस घेतलं होतं, 1 मायनस असला तर इकडे काय आता 2 sin square theta by 2. आणि 1 plus cos theta असेल तर काय होईल? 2 cos square theta by 2. ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले जे 11th मध्ये आहे ते पण आपल्याला एकदा रिव्हिजन करून घ्या. 1 plus cos theta ची किंमत आपण वापरलेली आहे b साठी. मग आता आपण कोसाइन रूल प्रमाणे b ची किंमत टाकतो आहे, that is a square plus c square minus b square upon twice ac. By taking the LCM we get twice ac plus a square plus c square minus b square upon twice ac. Now first three terms, these three terms are the square of a plus c bracket square minus b square as it is and divided by twice ac as it is. Again this is of the type x square minus a square, so that can be written as x plus a into x minus a. एकदा मिळवा, एकदा वजा करा, एकदा वजा करा, एकदा मिळवा. तर आपण हा फॉर्म्युला इथे वापरणार आहे. एकदा हा b मिळवा, एकदा b वजा करा, मग काय येईल बघा, a plus c plus b प्लस इंटू काय येईल? a plus c minus b. एकदा b घेतला प्लस, एकदा मायनस. सो this can be written as a plus b plus c into second bracket. इथे आता मायनस b आहे, मागच्या प्रमाणेच a प्लस घेतोय आपण, a प्लस b प्लस c घेऊन घेतोय आहे. मग काय करावं लागेल? मायनस 2b करावं लागेल, डिवायडेड बाय काय आहे? ट्वाइस ac as it is, लेफ्ट हँड साइड as it is. इन द नेक्स्ट स्टेप हा जो a प्लस b प्लस c आहे हा 2s होईल, तर इथे 2s टाकायचा आणि इथे पण 2s घ्यायचा आहे आपल्याला. सो इन द नेक्स्ट स्टेप 2 cos square b upon 2 is equal to 2s, this bracket is 2s into काय? 2s minus 2b upon 2ac.
आता सेकंड ब्रॅकेट मधून आपल्याला 2 कॉमन घेता येईल. मग काय येईल ते 2s into 2 into bracket s minus b. So as before, this 2 and 2 gets cancelled, and this 2 in the left hand side, 2 in the right hand side, that is also cancelled. So we get cos square b upon 2 is equal to s into s minus b upon ac. So taking the square root on both sides, we get cos b by 2 is equal to under root of s into s minus b upon ac. As before, b upon 2 is always less than 90 degree because ABC is a triangle. Therefore, b upon 2 will be less than 90, that is first quadrant. Therefore, cos b by 2 is again greater than 0. So not need to take here plus minus, only take the plus sign. So cos b by 2 is equal to under root of s into s minus b upon ac. याच्यावरून तुम्हाला समजा आता cos a by 2 पाहिजे तर b ठिकाणी a घ्या, कोसाइन रूल फॉर a वापरा, सेम प्रोसेसने तुम्हाला cos a by 2 मिळेल. cos c by 2 पाहिजे तर b ठिकाणी c घ्या, कोसाइन रूल फॉर c वापरा, सेम प्रोसेस वापरा, तुम्हाला cos c by 2 मिळेल. तुम्हाला cos a by 2, cos b by 2 आणि cos c by 2 सगळ्या किमती मिळू शकतील. त्या cos वरून आणि sin च्या 3 किमतीवरून तुम्हाला tan a by 2, tan b by 2, tan c by 2 या तिघ किमती डायरेक्ट मिळतील. tan a by 2 जरी विचारला तरी तुम्हाला sin a by 2 आणि cos a by 2 काढावा लागेल आणि tan a by 2 डायरेक्ट तुम्हाला लिहिता येईल. अशा प्रकारे हे हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. याच्यावर सुद्धा अनेक एक्झाम्पल आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवा. प्रत्येकी एक लक्षात ठेवा, त्याच्यावरून सिमिलर असल्यामुळे ते बाकीचे लक्षात राहतील. धन्यवाद.